गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. गार्गी, तब्येत कशी आहे तुझी आता? सारखं चक्कर आल्यासारखं वाटतंय. लग्नाला कशी उभी राहिले माझं मलाच माहित. मला नाही हे सगळंच भयंकर वाटतंय. केदार, तुम्ही खरं तर राधा सावलीसारखी होती हा तुझ्यासोबत. खूप धावपळ केली तिने. प्लीज केदार, तुम्ही उगाच स्वतःचं क्रेडिट तिला देऊ नका. माझ्या या अशा अवस्थेला इनडायरेक्टली तीच जबाबदार आहे. गार्गी, केदार, मला ना फार थकल्यासारखं वाटतंय. मी प्लीज झोपू? झोप. अगं खरंच झोप ना. मितालीच्या वडिलांचा ऍक्सिडेंट तूच घडवून आणलास ना? हो, माझ्या वाकड्यात जाणाऱ्याचा ऍक्सिडेंटच होणार. सौरभ, राधा आणि मग तुम्ही. तुम्हाला तिघांनाही वर पाठवणार मी. सगळी नाटकबाजी खरी होती ना केदार? फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर हवंय मला. नाही सांगितलंस ना केदार, तर या गोळ्या खाऊन जीव देईन मी. हो मॅम, तुम्हाला खरंच खूप मिस केलं. मी सुद्धा. म्हणजे ऑपरेशन करताना
तू लग्नात गुंतली होतीस, मग 2 इमर्जन्सी ऑपरेशन्स मलाच करावी लागली ना एकटीला. तुला मिस केलं मी. सॉरी. पण सगळं व्यवस्थित झालं ना? गार्गी ठीक आहे ना? हो, आणि लग्नही व्यवस्थित पार पडलं. सगळे खूप खुश आहेत. आणि सौरभ मध्ये पण खूप सुधारणा झाली आहे. थोडा लंगडतोय, पण आता सगळं स्वतः करू शकतोय तो. गुड. आणि सीमाताई? त्या पण ठीक आहेत. जरा रुटीन सुरू झालं की त्यांच्या सगळ्या टेस्ट करून घेणार आहे मी. हो, घे जमतील तेव्हा त्याही करून घे. पण बाकी सगळं ठीक ना? व्यवस्थित? अगदी मॅम. मी तर इतकी आनंदात आहे. या लग्नाने मॅम मी खूप खुश आहे. गार्गी आणि केदारचं आयुष्य मार्गी लागलं. आई बाबांनी सौरभला एक्सेप्ट केलं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे सरिताई आणि बाबांची दिलजमाई झाली. आतापर्यंत मिळालेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे मला. या लग्नामुळे खरंच राधा खूप पॉझिटिव्ह गोष्टी झाल्यात ना. आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर यू. आणि आता सौरभला सुद्धा त्याची दिशा मिळेल, नक्की मिळेल. पण एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की इथे शाश्वती हॉस्पिटल मात्र लॉस मध्ये चाललेलं आहे. कारण पेशंट येतात, विचारतात की डॉक्टर राधा मॅडम आहेत का, नाही म्हणल्यावर परत जातात ग. मॅम ठीक आहे, मी उद्या येते. नाही ग, नाही. मी गंमत करते, नाहीतर लगेच उद्या सकाळीच हॉस्पिटलमध्ये हजर होशील. तसं काही करू नको. तुझी पण खूप दगदग झाली आहे. छान आराम कर. तुझी सगळी जी काही सुट्टी आहे ती सार्थकी लाव, मग ये. हा हो, पण मॅम काही इमर्जन्सी आली ना तर मला फोन करा, मी येईन. आणि मॅम बन्सलच्या काही धमक्या वगैरे नाही आहेत ना? नाही, अजिबात नाही. तू काळजीच करू नकोस. खैरनारांनी आणि कमिशनर साहेबांनी त्याचा योग्य तो बंदोबस्त केलेला आहे. ग्रेट. मॅम माझ्याकडून ना एक चूक झाली. चूक? कसली? मी रिया आणि मानसला लग्नाला बोलवलंच नाही. राधा, अगं मानसला अशी कशी विसरलीस तू? पण ठीक आहे. तू म्हणजे फार त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मीही समजावेन त्याला. हा ओके. मी तुला म्हटलं ना, तू टेन्शन घेऊ नको, काळजी करू नकोस. सगळं छान होतंय ना. आता हे सुद्धा व्यवस्थित होईल बघ. ओके मॅम. केदार चहा घे. गार्गी कुठे आहे? झोपली ती. झोपू दे. दमली असेल बिचारी. हॉस्पिटलहून सरळ बोहल्यावर चढली. खरंच केदार, तू डॉक्टर आहेस म्हणून बरं आहे, काळजी मिटली माझी. आणि राधा सुद्धा आहेच. पण मला सांग, तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन कधी करायचं आपण? बघू, राधाला विचारतो, मग ठरवूच. हो, आराम करू दे तिला. हो मॅम, आय एम सो हॅपी. एक एक करून सगळं मार्गी लागतंय. हो खरंच. एनिवे, तुम्ही काळजी घ्या. ठेवते मी. बाय. देवा, कोणाची दृष्ट नको लागायला. केदार, कडी का लावली?
काल माझं आणि तुझ्या बहिणीचं लग्न झालं, पण तुझी बहीण गार्गी प्रेग्नंट आहे हे लपवलंच माझ्यापासून. आणि फक्त माझ्यापासूनच नाही तर माझ्या घरच्यांपासून सुद्धा लपवलंस. केदार, तुझ्या बहिणीचं पाप बिनबोभाट माझ्या माथी मारलंस तू. आता तुझी बहीण तर आयुष्यातनं उठलीच, तूही गेलीस. तुम्ही? अगं घाबरू नकोस, मीच आहे. काय झालं, सगळं इतकं घाईन झालं ना की तुला ना नीट बघताच आलं नव्हतं, म्हणून जरा निरखून बघत होते. फार सुंदर बायको मिळाली हा आमच्या केदारला. बाई बाई बाई, माझीच दृष्टी लागायची ग बाई. माझ्या बाकीच्या दोन्ही बहिणी सुंदर आहेत, त्यामुळे वाटलं होतं आता केदारला कशी बायको मिळते कोण जाणे. पण आवडलीस मला तू, गोड आहेस आणि आमच्या केदारला शोभून दिसतेस, अगदी परफेक्ट. आलेच मी. अगं ग, अशी चाललीस कुठे? आराम कर बरं. आणि काय ग, अशी ऐनवेळी आजारी कशी पडलीस ग बाई? अरे चेहऱ्यावरही सूज दिसते तुझ्या. अगं बाई, पाय सुजलेत तुझे. हे बघ, खूप दमली आहेस ना? हो. हे बघ, तू आता आराम कर. हा, आम्ही आहोत ना सगळे. तू अगदी छान आराम घे आता. मला ना जरा चहा हवा होता. अगं मी करून आणते ना चहा. बरं, आल्याचा घेशील ना गरम गरम? नाही नको, आय मीन मी घेते. आल्याचा नको? मग साधा करून आणू का? अगं आमच्या इथे ना प्रत्येकाचं वेगळं तंत्र आहे, हळूहळू कळेल तुला. पण तू आधी तुझ्या तब्येतीचं तंत्र सांभाळ बाई. मी आत्ता चहा करून आणते तुझ्यासाठी. मस्त. कशी गोड आहे ग माझी वहिनी. आले सीमा, सीमा. अरे चेहरा बघ. अरे अरे काय तू एवढी सिरियस? अरे राधा, राधा तू खरंच घाबरलीस? रिलॅक्स रिलॅक्स. अगं मी कडी एवढ्यासाठी लावली की मला गार्गीची मेडिकल हिस्ट्री आणि तू तिला जी ट्रीटमेंट देतेस ना त्याचे सगळे डिटेल्स हवे. तुम्ही सावर स्वतःला, सावर. मी खरंच मस्करी केली, एवढं काय घाबरायचं त्यात? ओके ओके ओके, असं करूया, तू मला नंतर हवं तर सगळे डिटेल्स दे, ठीक आहे? रिलॅक्स. राधा, अगं हो, किती घाबरतेस अजून? मी फक्त एवढंच विचारतोय, सौरभ कुठे गेलाय? तो 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 कोरड पडली कशाला? थांब एक मिनिट. हे घे पाणी पी पहिलं. हा, आता सांग, कुठे आहे सौरभ? घरवंडांकडे.
मॅच आहे ना, दादा पण तिथेच गेलेत. जाऊ दे जाऊ दे, शांत व्हा. मी खरंच मस्करी केली. जातो मी. पी पाणी पी अजून. केदार पण ना, गार्गी. हो अगं, चहा आणलाय. ए बस ना बस ना. हा चहा घे. हा हे घे घे घे. बिस्किट पण आणले, मस्त आहेत. थँक्यू थँक्यू. ए थँक्यू काय घरातल्या घरात? तसं नाही हो, मी नवीन सून आहे या घरात आणि तुम्हाला माझ्यासाठी चहा आणावा लागला म्हणून. अगं म्हणून काय झालं? पाहुणे आहेस का तो कोणी? आणि आपल्या माणसासाठी नाही करायचं तर कुणासाठी करायचं? उद्या मी आजारी पडले तर तू करशील ना माझं सगळं? करशील ना? हो हो. अगं घे ना चहा घे. रंजे, अगं बाई. रंजे, हा तू इथे आहेस? हा. तुला मी आपला घरभर शोधतोय. कशासाठी? आपल्या सीमा वहिनींनी हा? गार्गीला जरा बोलावला होता. काहीतरी जनरल काम असेल त्यांचा. मग मी म्हटलं बरी आहे की नाही बघायला पाहिजे ना आधी, तिचं कसं आहे तब्येत पाणी. तर बरी आहेस काय? हो हो बरं वाटतंय मला आता. हा. त्यांनी बोलवलं तर मी पटकन अंघोळ करून घेते. हा, म्हणजे आले. अगं बाई. अगं चहा छे बाई, काय मुलगी आहे ना. रंजे, अरे अरे काय करतोय? हे केदारची बेडरूम आहे, आपली नाहीये. रंजे रंजे, ह्या सगळ्या बघितल्यावर तुला काय आठवते का नाही? बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है, सितारों मांग सजाओ मेरा महबूब. अरे काय मदत करू? दाण्याचा कूट करशील? हो. आणि हो राधा, आज दादांचा उपवास आहे. मी रंजूला काल साबुदाणा भिजत घालायला सांगितला होता. हं? तर त्यांना साबुदाण्याची खिचडी, वडे आणि बटाट्याची भाजी कर. नसेल तर मला विचार, मी सांगते कसं करायचं ते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे. सीमावहिनी हे खूप अनहेल्दी आहे. वड्यांसाठी किती तेल लागतं माहितीये ना तुम्हाला? अगं हे सगळं मला पटतं, पण ते दादांना कोण पटवणार? बघ सांगून बघ त्यांना. मी तर नेहमी म्हणते त्यांना एकादशी आणि दुप्पट खाशी. सीमा वहिनी. गार्गी ये ना. मला बोलवलं? नाही म्हणजे रंजुताईच्या मिस्टरांनी मला सांगितलं म्हणून आले. अगं यश जिजू म्हण, रंजूताईचे मिस्टर नाही. काही नाही ग, सहजच बोलावलं. बरं वाटतंय ना तुला? नाही म्हणजे घरी बसून बसून सुद्धा कंटाळा येतो ना, म्हणून बोलावलं. तुला काही खायला करून देऊ? नाही नको. सीमावहिनी मी काय म्हणतेय, काय ग? आपण ना शिंगाड्याचं राजगिराचं पीठ घेऊया, लाल भोपळा घेऊ, रताळं घेऊ, ते मिक्स करून छान थालीपीठ करू. मस्त होईल, हेल्दी पण आणि टेस्टी पण. मग गार्गी सुद्धा खाईल. बघ बाई, दादांना चालणार असेल तर माझी काही हरकत नाही. तुझ्या मतांप्रमाणे मी ऍडजस्ट करायला शिकले. सीमा आले आले ग. घरातले सगळे जरी तुझ्या मतांप्रमाणे वागायला लागले ना तरी मला कधीच जमणार नाही. कारण तुझं हे गुडी गुडी वागणं ना माझ्या जाम डोक्यात जात. गार्गी अगं बाजूला हो, मला दूध घ्यायचंय. मी देते ना. काही गरज नाहीये.
मी घेईन स्वतः. अगं तुला औषधं घ्यायची आहेत ना, तुझा मी येते, तुझं बीपी पण चेक करायचं आहे. काही गरज नाहीये. माझा नवराही डॉक्टर आहे, तो माझं बीपी चेक करेल. ओके, बाजूला हो. गार्गी, तुझी मनस्थिती समजू शकते मी, पण आता सगळं नीट झालंय. काळजी करू नकोस.